मित्रों, स्वागत है आपका आवाज़ इंडिया टीवी पे। अलग अलग मुद्दों के साथ आवाज़ इंडिया हरदम हमेशा आपके साथ सामने तत्पर रहता है। अलग अलग टॉपिक्स, अलग अलग बिजनेसमैन और अलग अलग यूनिक चीज़ों को आपके सामने लाता है। आज हमारे साथ दर्शकों संदीप भरने जी है, जो डिक्की से और डिक्की के इंडस्ट्रियल जो चैप्टर है उसके वर्टिकल हेड है। और अभी हम लोग उमरेड के पास उनके मैन्युफैक्चरिंग प्लांट के इनाग्रल फंक्शन में उनसे बात करते हैं। ये जो प्रोग्राम है हम लोग जो कर रहे हैं, ये महाराष्ट्र स्टेट के अंदर में क्लस्टर डेवलपमेंट प्रोग्राम है हम लोगों का, जिसमें ये 100% महिलाओं वाला का कार्यक्रम है, जिसमें अगरबत्ती जो मेन, इससे अगरबत्ती को हम लोगों ने टारगेट किया हुआ है। तो जो अभी छोटे उद्योजक जो रहते हैं, जो कोई इश्यूज़ की वजह से अगरबत्ती को ऑर्गेनाइज तरीके से कर नहीं पाते हैं, तो हमने इसको ऑर्गेनाइज किया है। और इसको महाराष्ट्र शासन से हम लोगों ने इसको क्लस्टर डेवलपमेंट प्रोग्राम के अंडर में 5 करोड़ का अनुदान लेके आए हैं, जिसके अंडर में हम यहाँ पे 2 एकड़ में कॉमन फैसिलिटी सेंटर की जो सुविधा है वो होगी, जहाँ पे बाम्बू से आप यहाँ पे अगरबत्ती की जो राउंड बाम्बू स्टिक्स है, सॉडस्ट और चारकोल पाउडर, ये यहाँ बनेगा। और उसके बाद में हमारे जो 35 जो और यहाँ पे इंडिविजुअल प्लॉट्स जो गिरे हुए हैं, तो शेयर होल्डिंग मेंबर्स 35 रहेंगे। तो वहाँ पे जो भी रॉ मटेरियल निकलेगा वो यहाँ पे हमारे 35 शेयर होल्डिंग मेंबर वो स्टिक को मैन्युफैक्चरिंग करेंगे और उसको परफ्यूमिंग भी करेंगे और उसका ब्रांडिंग करके अपने अपने स्तर से बेचेंगे सर यहाँ पे। सर, आप डिक्की से भी जुड़े हैं, उसके साथ साथ आप क्या क्या एक्टिविटी करते हैं डिक्की के साथ? डिक्की का मेरा जो है वर्टिकल चैप्टर जो होता है हम लोगों का विदर्भ का, उसमें मैं इंडस्ट्रियल हेड हूँ वर्टिकल चैप्टर का। और उसके साथ ही साथ जब भी जैसा अभी क्लस्टर डेवलपमेंट के कुछ प्रोग्राम्स हमने हाथ में लिए हैं, जिसमें अभी हम लोगों ने फर्स्ट प्रोग्राम जो है ये अगरबत्ती उमरेड क्लस्टर लिया है। सेकेंड जो प्रोग्राम है हम लोगों का मिहान के अंदर में अभी फूड क्लस्टर वाला एक सेकेंड प्रोग्राम आने वाला है। और इस टाइप का भिवापुर में भी और एक भिवापुरी मिर्ची क्लस्टर अगरबत्ती के बाद में वो एक प्रोग्राम स्टार्ट होगा। और हम लोग जो दलित और पिछड़े वर्ग के जो भी हमारे उद्योजक हैं उनको हम प्रोत्साहित करते हैं, उनको 100% हैंड होल्डिंग सपोर्ट करते हैं और उनको जो भी प्रोत्साहन लगता है वो सारा इसके अंदर में करते हैं। सर, अभी जैसा ये प्रोजेक्ट पे हम लोग खड़े हैं, हाँ। तो ये प्रोजेक्ट में क्या क्या फैसिलिटी रहेगी और क्या आउटपुट रहेगा और प्रोडक्शन क्या रहेगा सर? ये जो कॉमन फैसिलिटी सेंटर है, यहाँ पे हम लोगों ने बाम्बू से जो है स्टिक जो बनती है, राउंड बाम्बू स्टिक जो है वो यहाँ बनेंगी। उसके बाद में उसको जो स्टिक में से जो रॉ मटेरियल जो वेस्ट में निकलता है उससे पल्वराइज करेंगे हम लोग, वो सॉडस्ट पाउडर बनेगा। और उससे बचा हुआ एंड कटिंग्स या वेस्ट है उससे चारकोल पाउडर बनेगा। तो आपका यहाँ पे एक तो पहले राउंड बाम्बू स्टिक बनेगा, उसके बाद में चारकोल पाउडर बनेगा और सॉडस्ट पाउडर। उसके बाद में जो भी एंटरप्रेन्योर्स हमारे क्लस्टर में ये अपना मैन्युफैक्चरिंग करने के बाद में जो प्रोडक्ट लेके आएंगे उसको परफ्यूमिंग करना, उसके बाद में परफ्यूमिंग करने के बाद उसको ब्रांडिंग करना, और एक क्वालिटी कंट्रोल लैब रहेगा उसके अंदर में, जो हम लोग पूरा उनको एज पर नॉर्म्स जो हमारे कस्टमर्स है, जैसा ITC साइकिल ब्रांड या जेड ब्लैक जो अगरबत्ती है, इन लोगों को हम लोग सारे लोगों को हम लोग रॉ अगरबत्ती देंगे। और फिर ये जितने हमारे मेंबर्स हैं यहाँ पे 20 टन जो है हमारा रॉ अगरबत्ती मैन्युफैक्चरिंग होगा इस यूनिट के ऊपर में। सर, ये यानी मॉडर्न तरीके से अगरबत्ती को आप बना रहे हैं, जैसा लोग हैंडमेड करते हैं सालों से। तो उससे इसमें काफ़ी डिफरेंस आएगा। ये एक मशीन जो है वो कम से कम 50 किलो यहाँ पे माल निकालेगी। और एक जो उद्योजक है उसके यहाँ पे 50 किलो यानी 10 मशीन लगने वाली, यानी 500 किलो का उसका माल बनेगा यहाँ पे। तो ऐसा मिला के हमारे 35 यूनिट जो है वो टोटल मिला के 20 टन का माल हम लोग यहाँ पे रोज बनाएंगे। और ये पहले तरह का क्लस्टर है ऑल ओवर इंडिया में। हमारे गडकरी साहब ने भी इसको जब उद्योग मंत्री को दिया था, सुभाष देसाई को, तो उन्होंने हमारे लेटर में लिखा था कि दिस इज द फर्स्ट ऑफ इस काइंड इन एंटायर इंडिया। और इस क्लस्टर को अभी लास्ट वीक में बेस्ट क्लस्टर अवार्ड मिला हुआ है महाराष्ट्र शासन की तरफ से इन वुमेन्स कैटेगरी करके। और गवर्नमेंट ने भी हमारे जो एफर्ट्स है और हम लोग जो ये काम कर रहे हैं उसके लिए हमको एक पुरस्कृत करते हुए इसको हमको एक बेस्ट क्लस्टर अवार्ड मिला है। और ये क्लस्टर जो है 1 साल के अंदर ही यहाँ तक आया है। जो आज हमने शुरुआत किया था इस प्रोजेक्ट की, तो यहाँ से यहाँ तक हम खड़े हैं। तो MIDC में जगह लेने से लेके तो महाराष्ट्र शासन से प्रोजेक्ट सैंक्शन करने तक जो भी कार्य है हमने विद इन 1 ईयर कंप्लीट कर दिया। ये कार्य करने के लिए कम से कम 3 से 4 साल का एक नॉर्मल क्लस्टर को समय लगता है, क्योंकि ये सारा हम लोगों के पास में एक इसका नॉलेज था, एक टेक्निकल स्किल था हम लोगों के पास, एक अच्छा ग्रुप है। तो हमने 1 साल के अंदर में आज ये भूमि पूजन का जो हमारा कार्यक्रम है वो हम लोग आज 1 साल के अंदर है। और आने वाले 1 साल के अंदर में आप यहाँ पे 20 टन का माल रोज यहाँ से देख सकते हो। 1000 लोगों का यहाँ पे एक्चुअल रोजगार निर्मित का प्रोग्राम होने वाला है। यहाँ के हम लोग ग्रामीण जितने भी भाग के जो लोग हैं हमारे, उनको यहाँ पे हम लोग रोजगार देने की कोशिश करेंगे। और जो भी अपना
अपना गढ़चिरौली पार्ट हो गया, गोंदिया पार्ट हो गया, वहाँ से जो आदिवासी क्षेत्र है उन आदिवासी क्षेत्र को भी हम लोग बाम्बू वहाँ से लेके आएंगे, तो वो भी उनको एक रोजगार का माध्यम मिलेगा। अंत में सर एक आखिरी टिप्पणी लेना चाहूँगा आपसे कि जो बेरोजगार है, जो युवा बेरोजगार है, उनसे उनको इस बिजनेस के माध्यम से आप क्या अपील करेंगे? हम लोग यही अपील करेंगे कि इस तरह के क्लस्टर जो महाराष्ट्र शासन जो है, जो अभी बहुत अच्छे प्रमोशनल एक्टिविटी में आ गए इंडस्ट्री को लेके और 100% जो आपको सपोर्ट करने के लिए लगा हुआ है, तो उद्योजकों के लिए महाराष्ट्र शासन का जो प्रोग्राम आया है, तो हमारे जो मित्र बंधु है या जो हमारे एंटरप्रीनर्स हैं, उन्होंने आगे आके सरकार की इस सारी योजनाओं का पूरा फायदा लेना चाहिए। और इसमें हमारा जो स्लोगन है डिकी का कि बी जॉब गिवर नॉट जॉब टेकर, तो आपने अपना स्वरोजगार करके 10 लोगों को रोजगार देना चाहिए। यही मैं हमारे सारे मित्र हैं उनको आह्वान करूंगा। और उसके लिए हम लोगों की तरफ से, डिकी की तरफ से, हमारा जो विदर्भ चैप्टर की तरफ से जो भी हेल्प लगेगा एज अ उद्योजक करने के लिए, वो हम लोग आपको सब सपोर्ट करेंगे। यहाँ पे हैंड होल्डिंग सपोर्ट हम देने के लिए आपको तैयार हैं। ही जी सुरुवात आहे आपली अगरबत्ती क्लस्टरची, तर ही व्हिएतनाम आणि चायनावरनं येतं। तर फार कमी लोकांना माहिती आहे की हे माल जो आहे तो इकडनं येतो। तर आपल्याकडे एवढा एम्पल क्वांटिटीमध्ये बांबू अवेलेबल आहे, पण तरी पण आपण त्या बांबूपासून कधी कोणी विचार करत नाही की अगरबत्ती बनवायला पाहिजे, त्याच्या काड्या बनवायला पाहिजे आणि रॉ मटेरियल वगैरे इकडे निर्माण करायला पाहिजे। तर काही आमचे असे मित्र जे या क्षेत्रातले होते ते आमच्याशी हे झाले, त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून मग विचारविमर्श केला। 7 एकरमध्ये MIDC मध्ये आम्हाला ही जागा आज अलॉट झालेली आहे। त्याच्यामध्ये 2 एकरमध्ये आपलं सामूहिक सुविधा केंद्र, त्या सामूहिक सुविधा केंद्रामध्ये बांबू आपल्याकडे येईल गडचिरोलीमधून, आणि तो गडचिरोलीमधून बांबू आल्यानंतर इकडे सगळा चायना टेक्नॉलॉजी असणार आहे, मशिनरी सगळे चायनाचे असणार आहे, कारण की भारतामध्ये अजून ती तशी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नाही त्या मशीनला हे करण्यासाठी। तर ही टेक्नॉलॉजी आणि सगळे मशिनरी चायनामधून येते आणि इकडे बांबूपासून राऊंड बांबू स्टिक बनेल, आणि राऊंड बांबू स्टिक बनताना त्याच्यामधनं सॉडस्ट पावडर आणि चारकोल पावडर हे जेव्हा निघतं तेव्हा वेस्ट त्याच्यामधनं निघतं प्रोसेसिंग करताना। तर इथे सॉडस्ट पावडर, चारकोल पावडर आणि आपल्याला राऊंड बांबू स्टिक हे आपल्याला सामूहिक सुविधा केंद्रामध्ये बनणार आहे। या सामूहिक सुविधा केंद्रामध्ये मग 35 युनिट आपल्या याच 5 एकरमध्ये आपले इंडिव्हिज्युअल मेंबर्स आहे। तर जे रॉ मटेरियल जे काय बनेल ते आपण त्या फिनिश गुड जे काय तुम्ही आता समोर बघताय अगरबत्ती, तर एक अगरबत्ती मशीनमध्ये एक साधारणतः 40 ते 50 किलो माल निघतो, आणि 10 मशीन आपल्याकडे, एक उद्योजकाकडे 10 मशीन असणार आहे, म्हणजे एक उद्योजक 500 किलो माल आपला दिवसाला काढेल। तर हे 35 उद्योजक मिळून आपल्याला 20 टन माल जो आहे तो आपल्याला 20 टन माल इथनं उत्पादित होणार आहे। आणि या 20 टन माल उत्पादित करण्यासाठी आपल्याला साधारणतः 1000 लोकांचं एम्प्लॉयमेंट जनरेशन या उमरेडमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्याला इथे निर्मिती, डायरेक्ट एम्प्लॉयमेंट 1000 लोकांचा आहे, आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट जो आहे तो 2000 लोकांचा हा इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहे। तर हे झाल्यानंतर काही उद्योजकांना असं वाटत असेल की बा आता आमच्याकडे काही थोडा पैशाचं प्रोव्हिजन आहे, तर ते लोक परफ्यूम सुद्धा करू शकतात। तर त्याची प्रोव्हिजन सामूहिक सुविधा केंद्रामध्ये परफ्यूमची प्रोव्हिजन आपण केलेली आहे। त्या परफ्युमिंग बरोबर कोणाला वाटतं की ब्रँडिंग करायचं आहे तर तो ब्रँडिंग सुद्धा करू शकतो। तर परफ्युमिंग, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग हे पण सामूहिक सुविधा केंद्रामध्ये त्याला आपण अवेलेबल करून देणार आहे। ते सामूहिक सुविधा केंद्र झाल्याचा फायदा काय होणार आहे, तर सगळ्यात मोठा फायदा आहे की आता हा अगरबत्ती क्षेत्र हा अनऑर्गनाइज्ड क्षेत्र आहे,
आता लोक माल घेऊन येतात कोणाकडनंही आणि ते कुठलाही काही टाईप माल असतो तो आपल्या घरी घेऊन येतात, त्याला बनवतात आणि ते विकतात. त्याच्यामध्ये कुठलाही क्वालिटी क्रॉस चेक नसतो. तर सगळ्यात मोठा आपला याचा फायदा हा होणार आहे की आपल्याकडे एक मोठं क्वालिटी कंट्रोल लॅब इथे होणार आहे. तर कुठलाही रॉ मटेरियल आपण जे इथे बनवणार आहोत ते क्वालिटी कंट्रोल लॅबमध्ये आपल्याला इथे टेस्टिंग होणार आहे आणि आपल्याला उत्तम दर्जाचा असा जो प्रोडक्ट आहे तो आपण इथे तयार करू. तर क्वालिटी प्रोडक्ट आपल्याला इथे मिळणार आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे की कॉम्पिटेटिव्ह रेटमध्ये मिळेल, कारण की आपण इकडे बांबू अवेलेबल करू, इकडे बांबू थ्रू आपण प्रोसेसिंग करू. तर चायनामधनं नागपूरपर्यंत उमरेडपर्यंत येतात जे काही त्यांचं जे काही कॉस्टिंग आहे ती कमी होईल आपल्या इकडे, कारण की तिथनं ऑक्ट्राय लागतो, आपल्या तिथे कस्टम ड्युटी लागतं, ट्रान्सपोर्टेशन लागतं. तर चायनावरनं इथपर्यंत येण्यासाठी 20 to 30% डिफरन्स आपल्याला इकडे येईल. तर रॉ मटेरियल कॉस्टिंग आपल्याला क्वालिटीमध्ये मिळेल, कॉम्पिटेटिव्ह रेटमध्ये मिळेल. आणि एखादा उद्योजक जर मोठा उद्योजक आहे त्याला वाटतं की बाबा 25-50 टन माल पाहिजे, तर हा एक असा प्लॅटफॉर्म आहे इथे की ज्यांना आपण 100 टन जर माल म्हटलं तर 2 दिवसात आपण त्याला 100 टन माल देऊ शकतो. तर हा उमरेडमध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये या अगरबत्ती क्लस्टरचा उमरेडचा तो हा एक मोठा नाव होणार आहे की एक उमरेडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अगरबत्ती इथे मिळते आणि हा उमरेड क्षेत्र अगरबत्तीसाठी एक चांगला नाव करेल असा आमचा इथे प्रयत्न असणार आहे. हा नागपूर अगरबत्ती क्लस्टर यांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम पारितोषिक त्यांनी घेतलेला आहे. महिला विंगमध्ये याला हा प्रथम प्राइज मिळालेला आहे. तर आमची ही जी टीम आहे नाकाची टीम आहे आणि त्याच्यामध्ये आमचं डिकीचं जे सहभाग लागलेला आहे, हँड होल्डिंग सपोर्ट जे आहे, तर याच्यानी आम्ही फार एक लवकर काळामध्ये 1 वर्षभरामध्ये ज्या गोष्टीसाठी 3 ते 4 वर्ष लागतात त्यासाठी आम्ही वर्षभरामध्ये आज या प्लॅटफॉर्मवर आलो की आपण आज भूमिपूजन करू शकतो आणि 1 वर्षभरामध्ये आपल्याला हे प्रोडक्शन इथे काढायचं आहे. मी आमचे डिकीचे वेस्टर्न इंडिया प्रेसिडेंट निश्चय शेळके साहेब ते तुम्हाला फार मोलाचं मार्गदर्शन करतील आपल्या या संस्थेबद्दल आणि नाकाबद्दल आणि डिकीबद्दल ते तुम्हाला माहिती देतील. तर मी निश्चय शेळके सरांना मी आमंत्रित करतो की त्यांनी मंचावर यावं आणि 2 शब्द तुमच्यासमोर मांडावे. धन्यवाद. खरंच नागपूर अगरबत्ती क्लस्टरचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एवढा छान उपक्रम या उमरेड क्षेत्रामध्ये MIDC उमरेडमध्ये सुरू करण्याचा एक मानस केलेला आहे. आणि ते मानस करताना राज्य शासनाची आणि केंद्र शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत या योजनेचा लाभ घेऊन हे एक मोठं कॉमन फॅसिलिटी सेंटर आणि त्याच्यासोबत जवळपास 35 उद्योजक या क्षेत्रामध्ये समाविष्ट केलेले आहे. आणि याच्यातून मला असं वाटते की उमरेड क्षेत्रामध्ये सर की रोजगाराच्या संधी नवीन आता उपलब्ध होतील. ज्या पद्धतीने तुम्ही एक उद्योगाचा एक अजेंडा घेऊन चाललात त्या पद्धतीनं मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये हे उमरेड हे जगाच्या नक्षावर तुम्हाला दिसेल. जसं आता संदीपजींनी सांगितलं की सगळी टेक्नॉलॉजी ही चायनाची आहे, कारण की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की या जगामध्ये सगळ्यात चांगली टेक्नॉलॉजी, स्वस्त टेक्नॉलॉजी, टिकाऊ टेक्नॉलॉजी जर आपण पाहिली ती चायनाची आहे. आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या क्षेत्राचा आर्थिक विकास करू शकतो. ही केवढी मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि या अपॉर्च्युनिटीला लक्षात घेऊन भरणे साहेबांनी हा एक छान उपक्रम इथे सुरू करण्याचा मानस केला. आणि त्यासाठी त्यांना जे लागणारं जे काही टेक्निकल नॉलेज आहे, स्वतः ते टेक्निकली साऊंड आहेत, पण जे काही मार्गदर्शन लागलं ते वेळोवेळी डिक्कीच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून म्हणा, आम्ही त्यांना केलं. आणि ते मार्गदर्शन घेऊन त्यांनी एवढ्या स्पीडमध्ये, मला पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं वाटते की एवढ्या स्पीडमध्ये सँक्शन होणारं हे नागपूर अगरबत्ती क्लस्टर हे पहिलं क्लस्टर आहे. आणि त्याच्यासाठी खरंच महाराष्ट्र शासनाचे आणि नागपूर अगरबत्ती क्लस्टरच्या टीमचे आणि संदीपजीचे खरंच आभार मानण्यासारखं असते. संदीपजीनं या संधीचं सोनं केलं, त्याच्यामुळे खरंच संदीपजीचं परत आभार. आणि नागपूर अगरबत्ती क्लस्टरमध्ये जे लोक समाविष्ट आहे, ज्या लोकांनी या अगरबत्ती क्लस्टरवर किंवा नागपूर अगरबत्ती क्लस्टरवर किंवा संदीप भरणेजीवर जो विश्वास टाकलेला आहे, आणि तो विश्वास खरं म्हटलं म्हणजे तुमचंही एक अभिनंदन करायला पाहिजे. कारण की काही नसताना इथे सगळ्या बसलेल्या लोकांनी सरळ 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख रुपये असे जमा केलेले आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे खरंच तुम्ही या नागपूर अगरबत्तीवर क्लस्टरवर जो विश्वास टाकला, त्याच्यामुळे मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये हे महाराष्ट्रातलं नव्हे, विदर्भातलं नव्हे, तर हे पूर्ण भारतातलं सगळ्यात उत्तम क्लस्टर होईल अशी मला तरी खात्री आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, पण त्यांनी जो एक विचार त्यांच्या मनातला जो राहून गेला तो आर्थिक विचार, हा आर्थिक विचार आम्ही इथे संदीपजींच्या माध्यमातून या उमरेड क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आर्थिक विचार रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्या प्रयत्नांमध्ये नागपूर अगरबत्ती क्लस्टर या क्षेत्राचे आमदार पारवेसाहेब यांचीसुद्धा आपल्याला मदत येणाऱ्या काळामध्ये लाभणारच आहे. आपलं सर्वांचं परत एकदा अभिनंदन. या क्लस्टरवर तुम्ही जो विश्वास टाकला आणि या विश्वासाला खरं उतरून संदीपजीनं या क्लस्टरची जी आज या भूमिपूजन सोहळ्याचा एक इथं समारोह यांनी आयोजित केला त्याबद्दल त्यांचा आभार. मला आपण बोलवलं, त्या बोलण्याची संधी दिली त्याबद्दल नागपूर अगरबत्ती क्लस्टरचे आभार. आपण शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल आपलेसुद्धा आभार. जय भीम, जय महाराष्ट्र. मी आपला खऱ्या अर्थाने या विभागाचा आमदार म्हणून आभार व्यक्त करतो, कारण की माझा पण या ठिकाणी स्वार्थ आहे. माझे गरीब माणसं या ठिकाणी लागतील. आणि आता मी आपले रूपराज गौरी सर, व्हाईस प्रेसिडेंट डिकी विदर्भ चॅप्टर यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द आपल्याला सांगावे. आज हा जो इथे प्रोग्राम उमरेड क्षेत्रामध्ये आहे, उमरेड MIDCमध्ये जो उपस्थित आपण सर्वांसमोर भूमिपूजनाचा कार्यक्रम नाका यांनी इथे आयोजित केलेला आहे. आणि आमच्या मी सुद्धा उमरेड येथील शेवगावचा रहिवासी आहे आणि माझीसुद्धा MIDCला इथे B9मध्ये माझा एक प्लॉट आहे. 1 एकर जागा माझी आहे. मी पण तिथे छोटासा इंडस्ट्रीज म्हणून काम करतो आहे. आणि उमरेडला माझं रोजचं येणं जाणं असतं. या क्षेत्रातून या अगरबत्तीची वाटचाल सुरू झाली. काही महिन्यापूर्वी आम्हाला कळलं की इथे आपण अगरबत्तीचं क्लस्टर करतो. मी लगेच 2-3 मशीन घेतल्या आणि क्लस्टरसाठी म्हणून का होईना एक डेमो म्हणून माझ्यासुद्धा फॅक्टरीमध्ये मी अगरबत्तीचा कारखाना सुरू केला. तो सुरू झाला, 3-4 महिने सुरू होता. आता काही कारणाने जर स्टाफ कमी आहे त्याच्यामुळे बंद पडला आणि बाकीचे प्रोजेक्ट सुरू आहेत तिकडे लक्ष द्यायचं होतं, त्याच्यामुळे काही दिवस हा बंद आहे. माझासुद्धा अगरबत्तीचा कारखाना सुरूच आहे. आणि इथे जे या अगरबत्तीच्या उद्योगामध्ये जे आपण उद्योजक म्हणून 35 लोकांना इथे जो भूखंड प्राप्त होणार आहे, CFC सेंटर, कॉमन फॅसिलिटी सेंटरला आपण जोडून हा मोठा एक 7 एकरचा प्लॅटफॉर्म नाकाने इथे आपल्या महाराष्ट्र शासना MIDCकडनं तो घेतलेला आहे. आणि नाकाला या महाराष्ट्रामध्ये पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेला आहे. आमचा विश्वास आहे नाकावरती की आमचे जेवढे डिक्कीचे सोबत असलेले उद्योजक जे आपल्या नाकाशी जुडलेले आहेत त्यांना आपण आपल्यामध्ये सामावून त्यांची भरभराट आणि त्यांना उद्योजक चांगले घडवणार याबद्दल आमची खात्री आहे, विश्वाससुद्धा आहे. आणि ही अपेक्षासुद्धा भरणे साहेबांकडून ठेवतो की आमच्या उद्योजकांना भरभराटीला नेतील आणि त्यांचासुद्धा तुम्हाला फायनान्शियल आणि बाकीचा सपोर्ट सर्व मिळेलच. आणि डिक्की ही हँडहोल्डिंग एजन्सी असल्यामुळे आमचासुद्धा नेहमी पाठपुरावा असतोच. आणि आम्ही आमच्या उद्योजकांना कसं सावध राहून काम करता येईल आणि पुढल्या अडचणी त्यांना येतील नाही याचीसुद्धा आम्ही काळजी घेत असतो. आणि हा जो इथे उमरेडला एवढा मोठा क्लस्टर होतो आहे, नक्कीच इथे जे उद्योजक आणि इथे जे रोजगार निर्मिती होणार आहे ती अभिवादनपत्र आहे. आणि एवढे बोलून मी नाकाचं अभिनंदन करतो आणि सर्व उद्योजकांचं सुद्धा अभिनंदन करतो. जय भीम, जय भारत. आपले क्लस्टर हे 100% महिलांचे क्लस्टर आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहणे आणि त्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे हे अत्यंत आवश्यक आहे. महिला सक्षमीकरणाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या विनी मेश्राम मॅडम. तर मी विनी मेश्राम मॅडमना विनंती करते की त्यांनी स्वतःच्या अनुभवाचे 2 बोल आम्हाला सांगावेत आणि आपल्या भगिनींना मार्गदर्शन करावे. मी विनी मेश्राम एका खेडेगावात जन्मलेली 4x4च्या खोलीमध्ये. पण काय असतं जीवनामध्ये असे काही मोड येतात की कुठेतरी आपल्याला कोणीतरी असं प्लॅटफॉर्मवरती चढण्याचा किंवा कुठेतरी काहीतरी करण्याची संधी मिळते, तेव्हाच आपण पुढे जातो. नाहीतर आपण कधीच म्हणजे एका पायावर चालू शकत नाही, कारण एक पाऊल पुढे गेलं तर दुसरं टाकावंच लागतं. म्हणून सहकार्य हे फार गरजेचं आहे. आणि हे जे अगरबत्ती क्लस्टर यांनी इथे इतकं धाडस तयार केलेला आहे, कारण आजच्या परिस्थितीमध्ये 10 माणसांना एकत्र जोडणं फार आपल्याला डिफिकल्ट होते. पण इथे 100 महिलांना एकत्र करून एक उपक्रम करून दाखवणं, महिला शक्ती दाखवणं, महिलांचं काम दाखवणं हे फारच चांगलं काम भरणे साहेबांनी केलेलं आहे. आता काय झालेलं आहे की एखाद्या फॅक्टरीमध्ये एक मशीन असली
आणि मोठा कारखाना आहे. तर आता असं झालेलं की पहिल्यांदा असं व्हायचं की ती मशीन 10 लोक चालवायचे, पण आता डिजिटल झाल्यामुळे तो एकच माणूस ती मशीन चालवतो. मग 9 लोकांचं काय? मग 9 लोकांनी कुठे जायचं? त्यांच्यासाठी तर मग हा क्लस्टरसारख्या अशा योजनेमध्ये पार्टिसिपेट करणं किंवा दुसरे उद्योग करणं खूप महत्त्वाचं आहे. आता अगरबत्ती म्हटलं म्हणजे आपल्याला एक देवच वाटते, पण तसं नाही आहे. देवासमोरच अगरबत्ती लावल्या जातं हे असं नाही आहे. आता ब्युटी पार्लर्स जे मोठे मोठे बॉम्बेमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये या कुठे पण ज्या अर्बन सिटीज आहेत तिथे एरोमा कॅन्डल्समधून म्हणून येतात. एरोमाचा फ्लेवर असते ना, त्यांनी ते एक ट्रीटमेंट दिल्या जाते स्त्रीला किंवा मग पुरुषांना पण. ते एक मेंटली एक पीस म्हणून ती एक ट्रीटमेंट असते. तर आता हल्ली अगरबत्ती एरोमा थेरपीमध्ये अगरबत्ती आलेल्या आहे. म्हणजे आता आपली जी सगळ्यात बूम इंडस्ट्री म्हणजे आपली एक तर कपड्यांची आणि एक ब्युटीची असते. तर तुम्ही विचार करा की ब्युटी क्षेत्रामध्ये आपण जर याचा सप्लाय केलं, याचा जर आपण विक्री केली तर आपल्याला किती फायदा होईल. आणि खरोखरच यांनी खूप चांगलं धाडस करून इतक्यापर्यंत त्यांनी तुम्हाला सगळ्यांना पोहोचलं. आणि जास्तीत जास्ती महिलांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे, कारण बऱ्याच महाराष्ट्राचा जो GR आलेला आहे आता तो खूप छान आलेला आहे. तर त्यांनी सगळ्यांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करते. जय भीम, जय भारत. धन्यवाद विनी मॅडम. आपलं मार्गदर्शन आमच्यासाठी खरंच खूप मोलाचं आहे, कारण तुम्ही स्वतः एक उद्योजिका आहात. 8 वर्षापासून त्या बिझनेस करत आहेत, तर त्यांचं मार्गदर्शन खरंच आपल्यासाठी खूप मोलाचं आहे. आता मी ठाकूर सर, युनियन बँक MSME हेड यांना विनंती करते की फायनान्स संदर्भात आम्हाला थोडं मोलाचं मार्गदर्शन करावे. इथलं जे क्लस्टर आहे स्पेशली अगरबत्ती इंडस्ट्री जी आहे आपल्या कॉटन इंडस्ट्रीमध्ये येते आणि याला गव्हर्मेंटकडनं चांगला सपोर्ट मिळतो. याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन पण चांगलं होतं आणि स्पेशली मी असं ऐकण्यात आलं की हे महिलांसाठी आहे. तर जे आमच्याकडे बऱ्याचशा महिलांच्या स्कीम आहे, बऱ्याच स्कीम येतात. याच्यात आपल्याला सेंट्रल गव्हर्मेंट, स्टेट गव्हर्मेंट प्रत्येकाकडनं सबसिडी मिळते आणि तसं पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर क्लस्टर स्कीम झालेल्या आहे. पण हे जे खरंच चांगलं काम आहे जे याच्यामध्ये तुम्हाला रोजगाराच्या संधीच आणि स्पेशली महिला लोकांसाठी फारच चांगले आहे क्लस्टर स्कीम. असा अगरबत्तीचा बिझनेस काही नवीन नाही आहे, पण हा अनऑर्गनाइज फॉर्ममध्ये आहे. ऑर्गनाइज फॉर्ममध्ये आलं नाही तर याला मी संदीप भन्ने साहेबांचे खास करून अभिनंदन करेल. याला ऑर्गनाइज सेक्टर आल्यामुळे याला जो कॉस्ट इफेक्टिवनेस असतो तो जास्त येईल आणि तुम्हाला जे कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये बरेच हे होईल. तर आता बँका म्हटल्या म्हणजे काय, बँका आम्ही सगळे लोन द्यायला तयार असतो, फक्त पेपराची पूर्तता. बँक म्हणजे पेपर असल्याशिवाय आमच्याकडे काही करता येत नाही. जर पेपर आणि हे जर चांगलं केलं आणि याच्यात नक्कीच डिक्कीचा सहभाग राहील. मी बऱ्याचदा डिक्कीचे प्रोग्राम असोसिएट केले आहे आणि भन्ने साहेबांची माझी बऱ्यापैकी चांगली ओळखी आहे. अगर भन्ने साहेब वगैरे आणि आपले शेळके साहेब हे निश्चितच मदत करून तुम्हाला बँकेबल प्रपोजल कसं करता येईल हे गाईड करतील. आणि एकदा जर प्रपोजल आपलं बँकेबल झालं तर बँक हे नेहमीच आणि अशा माध्यमातून हे करतील. आणि कॉटेज इंडस्ट्री आणि स्पेशली महिलांसाठी असलेलं बँक हे करेल. तर माझी हीच विनंती आहे, तुम्ही डायरेक्ट पण बँकेत येऊ शकतात, डिकीच्या मार्फत येऊ शकतात, सही करू शकतात. ते उमरेड जे आता अपग्रोईंग एरिया आहे, आमच्या इथे 2 ब्रँचेस आहे आणि हा आता अपग्रोईंग आहे. आणि इंडस्ट्री जरी आले ना तर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हा चांगला होईल. तर मी पारवे साहेबांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द म्हणतो आणि सगळ्यांना इन्व्हाइट करतो जे जे बँकेबल प्रपोजल असेल डिकीच्या आमच्या माध्यमातून आणत. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. मला वाटतं बहुतेक सगळ्यांचे जे मनातल्या शंका होत्या त्या क्लिअर झाल्या असतील. मी आता आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत सुधीर पारवे साहेब MLA उमरेड यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनपर 2 बोलत. मित्रांनो, मी खरं तर या ठिकाणी अभिनंदन करेल की नागपूर अगरबत्तीचं हे क्लस्टर या ठिकाणी होत असताना डिक्कीच्या मंडळीचं पण फार मोठं अभिनंदन करेल मी या ठिकाणी. शेळके साहेब आणि तुमच्या सगळ्या लोकांचं अभिनंदन करेल की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने असं एवढं मोठं युनिट या ठिकाणी या MIDCच्या परिसरामध्ये होते आहे. का होतं शेळके साहेब, मी पाहतोय की उद्योगामध्ये कोणी काम करायचं
तर एखाद्या समूहाची मक्तेदारी, मारवाडी असेल, गुजराती असेल, हे सगळे मंडळी बिझनेस यांनीच केलं पाहिजे. पटेल हे ते यांनी सगळ्यांनी जसं काही यांनी ठेकाच घेतलेलं आहे की हे सगळे यांच्याकडेच आहे. आपल्याकडला मराठी माणूस डेअरिंगच नाही करत, हिंमतच नाही करत. हिंमत याच्यासाठी करत नाही तो कसं होतं, गरीब माणूस आणि श्रीमंत माणसातला एक फरक सांगतो. एखाद्या गावात एखाद्याकडे कर्ज राहील, ठाकूर साहेब आमच्या बचत गटाच्या महिला आहेच, तर त्या छोटंफार कर्ज घेतात, 10,000 रुपये कर्ज, 20,000 रुपये कर्ज, पण ते प्रामाणिकपणे त्याची इन्स्टॉलमेंट कशी जाईल ह्या प्रयत्न करतात. बरोबर आहे, प्रामाणिकपणे. याचं कारण काय, त्यांना स्वाभिमान, माझं का होईल, मला कोणी ताशेरे तर होणार नाही, माझ्या अब्रूवरती कोणी हात घालणार नाही, काही तर बोलणार नाही, इज्जत महत्वाची, ती महत्वाची. एखादी मोठा माणूस तो प्रचंड त्याच्याकडे कर्ज आहे, आणि आपले काही बँकेचे लोक असे करतात की जो बिचारा देते त्याच्याकडे पुन्हा तगादा 17 वेळा लावते, पण ज्याच्याकडे सारा करोडो रुपये थकीत आहे त्याच्याकडे तर आज नाही तो कल देगा, त्याची प्रॉपर्टीज भरपूर राहते ना. अरे तुझ्या त्याची प्रॉपर्टी नाही बाबा, तू पैसे दे. याच्याच मागं तगादा जास्त, गरीब माणसाच्या मागं, मराठी माणसाच्या मागं. तर आता याला जो उभं करण्यासाठी खऱ्या अर्थाने याला बँकेच्या सपोर्टची आवश्यकता आहे. याला धीरे 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 कुठेतरी सपोर्ट करण्याची गरज आहे. आणि आपली माणसं आता थोडं थोडं डेअरिंग करायला लागले, डिक्की त्याची हिंमत वाढवते आहे. तर या सगळ्या गोष्टी करता आज महिला उद्योजिका या ठिकाणी होत आहे. विशेष म्हणजे मेश्राम ताई तुमचं पण अभिनंदन करेल की तुम्ही त्यांचं डेअरिंग वाढवतात. ह्या बिचाऱ्या डायरेक्टर्स आहेत, या ठिकाणी त्यांच्यासाठी काम करत आहेत, आणि त्यांना हे करून खऱ्या अर्थाने परिवारामध्ये पुरुषांच्या बरोबरीने येण्याकरता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव आज घेण्यासाठी काही अडचण नाही आहे. त्यांनी त्यावेळेस त्या, आज परिस्थिती वेगळी आहे. आज तर व्यासपीठावरती पण महिला आहेत 4. पहिले एकही राहत नव्हती ना, पहिले कुठं राहत होती एकही, हे स्थानच नाही. पडदा पद्धती, बाहेर राहा, घरी राहा, काही बोलायचं नाही, बाहेर निघायचं नाही, ते स्वातंत्र्य नव्हतं. सावित्रीबाईंच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी फार मोठी क्रांती केली. ज्योतिबा फुलेंनी त्यांना मोठं सहकार्य केलं, घटनेचा आधार परमपूज्य महामानवांनी दिला. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने मोठी क्रांती या देशामध्ये झाली, आणि आज 30-35 महिला उद्योजिका होत आहेत. हे करत असताना सगळे मंडळी माझ्याकडे आली, त्यांनी मला सांगितलं थोडाफार, खूप काही मी सपोर्ट काही केला नाही, त्यांचीच मेहनत आहे वास्तविक पाहता. पण जिथे जिथे मला कुठे संधी भेटली तिथे तिथे त्यांच्यासोबत बोलायचं काम पडलं असेल, उद्योगमंत्री असेल, आपले देसाई साहेब असेल, किंवा नागपूर जिल्ह्याचं त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केलं तेच तिथे अभिषेक कृष्णा साहेब आहेत. अभिषेक कृष्णा साहेबासोबत बोलण्याचं काम केलं, त्यांनी सांगितलं की साहेब काही काळजी करू नका, ते 5 एकर जागेचं आपण करूया, आणि या गरीब माणसासाठी या ठिकाणी हे एक रोजगाराचं दालन उघडते आहे, तर आपण त्यांना मदत करूया. त्यांनी पण एका शब्दामध्ये ताबडतोब ती 5 एकर जागा अलॉट करून दिली. आज या ठिकाणी तुमचं एक युनिट तयार झालं तर आपलं उद्दिष्ट हे मोठं असलं पाहिजे, मोठं उद्दिष्ट असलं पाहिजे, आणि धीरे धीरे करता या युनिटला वाढवण्याची मानसिकता आपली असली पाहिजे. या ठिकाणी इंडस्ट्री झोनमध्ये मागासवर्गीयाकरता रिझर्वेशन ठेवू, त्यांना प्लॉट देण्याची भूमिका, आणि त्याच्यामध्येही रिझर्वेशन ठेवून या सगळ्या मागासवर्गीय बांधवांच्या कल्याणाकरता तिथे एंटर करणं, तशा पद्धतीचा कायदा करणं, तो पास करणं, ही हिंमत पाहिजे, डेअरिंग पाहिजे. एका क्षणामध्ये सगळं डिक्कीच्या मंडळींनी त्या ठिकाणी आपलं प्रपोजल ठेवलं, एका क्षणामध्ये शेळके साहेब राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लगेच पास केलं. आणि विशेष म्हणजे मला अभिमान याच्याकरता आहे, मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन याच्याकरता करतो, आभारी आहे तुमचं की माझ्या उमरेडमध्ये टाकण्यासाठी तुम्ही मला ही जिद्द दाखवली. त्याच्यामुळे माझं खऱ्या अर्थाने स्वार्थ आहे, समजून घ्या, माझा पण स्वार्थ आहे शेळके साहेब, माझा पण स्वार्थ असा आहे की माझ्या गावातले माणसं, माझ्या गावातला तरुण युवक, त्याला पण रोजगाराची गरज आहे ना, त्याला रोजगाराची गरज आहे. म्हणून माझं मी स्वार्थी समजतो आपल्याला स्वतःला, की माझा काही स्वार्थ आहे की माझ्या इथल्या गरीब माणसाला, महिलेला या ठिकाणी आपण उद्योग देऊन त्याला त्याचं व्यासपीठ उंच करण्यासाठी, त्याच्या परिवाराला आधार देण्यासाठी इथे टाकण्याची मानसिकता तुम्ही ठेवली असल्यामुळे मी आपल्या खऱ्या अर्थाने या विभागाचा आमदार म्हणून आभार व्यक्त करतो, कारण की माझा पण या ठिकाणी स्वार्थ आहे, माझे गरीब माणसं या ठिकाणी लागतील. हे या ठिकाणी युनिट झाल्यानंतर आता बाकीचे लोक येणार आहेत, इथला माल बाहेर पाठवायला लागणार आहे, एक्सपोर्ट झाला पाहिजे माल इथून हे युनिट नुसतं उमरेडपर्यंत आणि नागपूरपर्यंत या विदर्भापर्यंत सीमित न राहता हे इंडस्ट्री
जागतिक स्तरापर्यंत गेली पाहिजे, इथला माल एक्सपोर्ट झाला पाहिजे, याकरता आता फार मोठं हब कार्गो हब इथं होत आहे. आणि त्याला येणारा रस्ता असेल, आता इथे होत असताना व्हायच्या आधीच तुमचा रस्ता इकडेपर्यंत पोहोचलेला आहे, बरोबर आहे की नाही. मी त्यांना सांगितलं की बाबा रे, हे इथले रस्ते मला आता लवकर लवकर करा. याच्यामध्ये हे झाल्यानंतर त्यांना दिसलं पाहिजे पाणी आहे, इलेक्ट्रिक आहे, रस्ता आहे, त्यांना हे कळलं पाहिजे. बाकीच्या लोकांना आणताना फार तारेवरती कसरत आहे तिकडून इकडून. आता यांना हे इथे पुढे जे फॅक्टरी उभी झालेली आहे, यांचं युनिट तिकडे गोंदिया भंडाऱ्याकडे का रुपयाची, त्यांचं नागपूरला युनिट आहे. आता नागपूरला पण जागा भेटली असती त्यांना, तर भंडाराला जागा आहे. मी त्यांना सांगितलं अरे का भंडारा लावताना इकडे करता, म्हणून तुम्हाला काय अडचण आहे. त्यांना म्हटलं मी, तुम्हाला काय अडचण आहे, कुठल्या गोष्टीची अडचण लागणार आहे, कुठल्या 1 रुपयाचा त्रास होऊ देणार नाही. तुम्ही जरा उमरेडला या, जागा पहा. मी म्हटलं त्यांना लगेच त्यांना इंडस्ट्री इकडे याच्यामध्ये फोन लावला संगीतरावांना, म्हटलं यांना दाखवा, तुम्ही पाठवा इंजिनियर इकडे, मी आहो उमरेडला, जागा ना दाखवा त्यांच्या. मी म्हटलं त्यांना सांग रस्ता बिस्ता तर तुम्ही येतपर्यंत रस्ता बिस्ता तुमचा करून देतो, लाईटही करून देतो, तुम्ही चिंता करू नका. पाणी पाहिजे असेल तर का पाहिजे, पण इकडे या उमरेडला. आता आले बिचारे, त्यांनी आपला मान दिला आणि हे या ठिकाणी एवढं मोठं युनिट आता होतंय, पावडर तयार होणार आहे, एक्सपोर्ट होणार आहे, हे पूर्ण भारतभर जाणार आहे. इथून मी त्यांना सांगणार आहे की काही अशा माझ्या उमरेडच्या मंडळीसाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम, महिन्याभराचं 2 महिन्याचं ट्रेनिंग प्रोग्राम ठेवा, जेणेकरून हा माझा गरीब हार्डवर्कर आहे, या ग्रामीण भागामध्ये राहणारा आमचा जो युवक आहे हा हार्डवर्कर आहे. तुम्हाला काही लोक शहरातले 8 तासामध्ये जेवढे काम करत असेल तेवढे 6 तासामध्ये एवढ्या फास्टली काम करण्याची शक्तिवान लोक आहे, ताकदवान लोक आहे, सामर्थ्यवान लोक आहे, प्रामाणिक लोक आहे, आणि त्यांना गरज आहे तेवढे काही नाही. तर त्यामुळे यांना ट्रेनिंग प्रोग्राम कसं देता येईल आणि त्यांना त्या मेन स्विंगमध्ये, मेन प्रवाहामध्ये कसं आणता येईल आणि त्यांच्या मेन गोष्टी काढण्याकरता हातभार कसा लागेल, अशा पद्धतीने मी त्यांना पण सांगणार आहे. इथे पण आपण काही गोष्टी बर्ने साहेब, इथे पण काही गोष्टी करता काही लोकांना इथल्या काही ट्रेन करता येईल का, काही लोक आपल्याला हे करता येईल, आपल्याला याचा ट्रेनिंग प्रोग्राम आपण इथे यांना देऊ. आमच्या महिला पण आहेत, हां ट्रेनिंग पार्ट करू, म्हणजे काय होतील इथल्या महिला ट्रेन झाल्याने बिचाऱ्या तर तुम्हाला सपोर्ट होईल. मी यासाठी सांगतो की परिश्रमी आहेत, हार्डवर्कर आहे, माती कोट्याचं वावरातलं ऊन वाऱ्या पावसात काम करणाऱ्या बिचाऱ्या महिला इथे, गरीब मंडळी आहेत, मागासवर्गीय मंडळी मोठ्या प्रमाणात आहे. हा मतदारसंघाचं रिझर्वेशन आहे ना भाऊ, रिझर्वेशनमध्ये मागासवर्गीय बांधव मोठ्या प्रमाणात आहे, आणि काम नाही, रोजगार नाही आहे, शेती नाही तेवढी, काही नाही, आर्थिक संपन्नता नाही आहे. मग अशा याच्यामध्ये आपण त्यांना हातभार लावणार नाही तर कोण करणार आहे. मग याच्यामध्ये आपला थोडाफार हातभार लागला पाहिजे, याकरता आपण या ठिकाणी मदत करणार आहोत. आणि त्या पद्धतीने हे युनिट चांगलं होते आहे. मी आता हे याचं नॅशनल हायवेचं क्लिअर केलं. काही दिवसामध्ये आम्ही आता रेल्वेच्या संदर्भामध्ये मागे लागलेलो आहे. हे रेल्वे जे नागपूर नागबीड ब्रॉडगेज, तर याचं आता पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून 840 कोटीचं फायनान्शियल त्यांनी आता क्लिअरन्स देऊन टाकलेलं आहे. तर अशा गोष्टी म्हणजे एकदा रेल्वे झालं तर त्याच्यातूनही फार मोठा सपोर्ट होईल, ब्रॉडगेज होईल, ट्रान्सपोर्टेशन कास्ट वाचेल, वेळ वाचेल, ट्रॅफिकमध्ये खूप फसावं लागते, आणि रस्ता पण आता काही दिवसामध्ये त्याचं हे होईल इनॉग्रेशन. तर अशा मोठ्या गोष्टी करतोय. तिकडे भंडारा गोंदियाकडे जाण्याकरता आता आम्ही आंभोऱ्याच्या पुलाचं पण आता क्लिअरन्स केलेलं आहे पूर्ण. त्याला थोडे पैसे कमी पडत होते तर अजून 30 कोटी रुपये एक्स्ट्रा देऊन 118 कोटीचं ते प्रपोजल आम्ही आता केले. 30 कोटी रुपये वेगळे दिले, म्हणजे हाही रस्ता तिकडे शॉर्टकट होऊन जातो. म्हणजे इकडून कुही तालुक्यातून तिकडं एकदम नॅशनल हायवेला आपण चिपकतोय. बऱ्याच गोष्टी अशा करतोय. हाही रस्ता तुमचा आता जो आहे या रस्त्याने हाही सिमेंट कॉन्क्रीटचा करतोय, 2 लाईन सिमेंट कॉन्क्रीटचा आहे, 98 कोटीचा आहे, 16 किलोमीटर रस्ता आहे हा. इथून जो रस्ता जाईल ते एकदम मालेवाड्यापर्यंत, म्हणजे इकडे चिमूर तालुक्यात तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यातही मोठ्या रस्त्याने सिमेंट कॉन्क्रीट जाता येईल. म्हणजे चारही बाजूला हा दुसरा रस्ता वर्धेकडे जाणारा, हा वर्धेकडे जाणारा एकदम जांबला, तोही रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. पॉवरच्या संदर्भात मला पॉवर पण चांगला मिळतोय. आता बेल्याला 220चं झालेलं आहे. एक नवीन युनिट आता नवेगाव साधूला पण आता 33 किमी झालेलं आहे. इथे आता मोहप्याला पण एक आता त्याचा दर्जा वाढवतोय. मोहप्याला सबस्टेशन आहे तर तुम्हाला अजून त्याचा दर्जा वाढवतोय, म्हणजे त्याची कॅपॅसिटी वाढेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सेपरेट हे चालवण्याकरता इलेक्ट्रिक पण लागणार आहे. काही इलेक्ट्रिक सोलरवरती पण तुम्ही तयार करा, म्हणजे त्याच्या माध्यमातून थोडा पैसा खर्च कमी लागेल. ते युनिट स्वस्तमध्ये पडते एका तेवढेच, त्याला पण सबसिडी आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी परत एकदा डिक्कीच्या ज्या सगळ्या परिवारांचं त्यांचं पण अभिनंदन करेल. या ठिकाणी आमचे भरणे साहेब आहे आणि त्यांचे संपूर्ण डायरेक्टर्स
आणि या ठिकाणी ज्यांना ज्यांना मदत करणारे बँकेचे अधिकारी असेल त्यांचं पण या ठिकाणी खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो. आणि या परिसराची इकॉनॉमी वाढवण्याकरता जे जे करता येईल त्या त्या गोष्टी करता सगळे जे येणारे जे युनिट लावणारे जे लोक असेल उमरेडमध्ये त्या सगळ्या लोकांना मदतीचा हात देण्याची भूमिका या विधानसभेचा आमदार म्हणून नक्की केल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी अभिवचन देतो. परत एकदा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.